तुम्ही वॉटरफॉल बघायला गेले आणि तुमचा मित्र पाण्यात डुबाला, असं कधी झालंय का? चला तर नेमकं आमच्यासोबत काय झालं बघूया. तर जय स्वामीनारायण मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रत्नागिरी एक्सप्लोर सिरीज मध्ये, ज्यात आपण मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं आरेवारी बीच आणि थिबा पॅलेस. तर आज आहे आपल्या सिरीजचा डे 3 पार्ट 2, ज्यात आपण बघणार आहोत पावस वॉटरफॉल आणि त्या गावामध्ये असलेलं परमहंस स्वरूपानंद महाराजांचे मंदिर. तर थिबा पॅलेस बघून आणि आपल्या गुगल मामाची थोडी मदत घेऊन येऊन गेलो आम्ही रत्नागिरी बस स्टॉप पासून फक्त 14 किलोमीटर असलेलं पावस वॉटरफॉल बघायला. मग आमच्या तिघींशिवाय तिथे कोणी नव्हतं, तरी न घाबरता आम्ही तिघांनी कपडे काढले आणि डायरेक्ट मस्ती सुरू केली. आज भी है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो में. मग थोडी मस्ती करून तुमच्या ब्लॉगरने मस्त एक क्लिप घेतली. मग गौरव म्हणे पाण्यामध्ये माझा एक व्हिडिओ घे. मला वाटलं मजा करतोय की काय, पण कसा नाही मजा गो जलपारा खरं पाणी मागया म्हणतो ओ बाहेर निघ रे. मग मी पण त्याच्या सेवा करून पाण्यात गेलो, पण माझ्याने काही राहिलं गेलं नाही. मग असं वॉटरफॉल मध्ये एन्जॉय करून आणि लिफ्ट मागून येऊन गेलो आम्ही पावस गावामध्ये, आणि त्या गावामध्ये पाय ठेवतच आम्हाला शांततेचा अनुभव झाला. पण या सोपाने त्याची जड बॅग देऊन मला अशांत केलं. मग मंदिरमध्ये जाण्याच्या आधी आम्ही बॅग ठेवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी रूम बघत होतो. आम्हाला माहित पडलं की इथं भक्त निवासमध्ये फ्री रूम मिळतात. मग काय पटकन बॅग ठेवला आणि येऊन गेलो मंदिरमध्ये. मग मंदिरामध्ये येऊन आम्हाला माहित पडलं की जी स्वरूपानंद स्वामी महाराजांनी इथे समाधी घेतली होती, म्हणून या मंदिराला समाधी मंदिर म्हणून ओळखले जाते. मग इथे व्हिडिओ घेत होतो, इथला वॉचमॅन आम्हाला बोलला की इथे व्हिडिओ अलाउड नाही म्हणून जास्त घेता आला नाही. तरी तुमच्या ब्लॉगरने तुम्हाला दर्शन व्हावे म्हणून गुच्छ व्हिडिओ घेतलं. तर मित्रांनो, यासाठी एक लाईक नक्की करा बरं. मग दर्शन घेऊन मस्त आम्ही कॉफी वगैरे पिली आणि 7 वाजेला आरतीचा वेळ झाला. म्हटलं आलो तर आरती करूनच घेऊ. मग आरती करून आम्ही येऊन गेलो स्वामींच्या जन्मखोली बघायला. मग तिथे आम्हाला असं वाटलं की स्वामींजी खरंच आमच्या समोर बसले की काय, कारण हुबेहूब त्यांची मूर्ती आमच्या समोर होती. मग त्यांच्या बाजूला आम्हाला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अशा अनेक प्रकारचे संतांचे फोटो बघायला मिळाले. मग अजून पुढे गेलो तर स्वरूपानंद स्वामी, भगवान राम, माता सीता यांचे देखील आम्हाला तिथे दर्शन झाले. मग जेवणाचा टाइम झाला होता, तर प्रसादमध्ये मस्त पोटभर खिचडी खाल्ली आणि निघालो रूम कडे. तर मित्रांनो, तुम्ही ते आले का मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच आपले ब्लॉग बनवण्यासाठी फॉलो करून घ्या. आता व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय स्वामीनारायण.